मित्रांनो, लेटर रायटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मल लेटर पाहिलं होतं. आज आपण फॉर्मल लेटर पाहणार आहोत. बोर्डाचा जो मार्च 2020चा पेपर आहे त्यामधलं हे लेटर रायटिंग आपण पाहणार आहोत. सेक्शन 5 रायटिंग स्किल क्वेश्चन 5A लेटर रायटिंग. यामध्ये A1 म्हणजे इन्फॉर्मल लेटर असते आणि A2 म्हणजे फॉर्मल लेटर असते. तर आपण पहा, पुन्हा एकदा लेटर वाचते मी. Do any one of the following activities. You have to write only one letter, A1 or A2. Imagine you are Anand Ravi Jadhav from room number D470, Shriram Nagar, Panchvati, Nashik 422002. You have read the following advertisement regarding no plastic campaign. Not attempt any one letter from the following. म्हणजे काय, तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही एकतर आनंदी रवी जाधव असाल, नाहीतर मग आनंद रवी जाधव असाल. तुमचा पत्ता सुद्धा इथे त्यांनी दिलेला आहे आणि तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही एक वाचलेली आहे, नो प्लास्टिक कॅम्पेन म्हणून. तर त्यावर आधारित तुम्हाला पत्र लिहायचं आहे. तर मी आता तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवते. ही ॲडव्हर्टाईज आहे. से नो प्लास्टिक. हा जे कॅम्पेन आहे कोणी भरवलेला आहे? रोटरी क्लब ऑफ नाशिक, 4 एप्रिल 2020. टाईम 9 AM. इफेक्ट्स ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकचा काय इफेक्ट्स आहे ज्याच्यामुळे आपण त्याचा वापर करणार नाही आहे. प्लास्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज. प्लास्टिक हार्म्स मरीन लाईफ. प्लास्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम, कॉजेस फ्लूड. With the help of this advertise, you have to write formal letter. A2 formal letter. Write a letter to the Chief Officer of Nashik Municipal Corporation, Rajiv Gandhi Bhavan, Nashik, for providing dustbin, brooms, garbage trolley, etc. for no plastic campaign. You may add your own points. तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे? हे फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे तुम्हाला हे चीफ ऑफिसर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना पत्र लिहायचं आहे. पत्ता सुद्धा दिलेला इथे, राजीव गांधी भवन नाशिक. त्यानंतर त्यांना काय मागवायचं आहे आपल्याला? आपल्या कॅम्पेनसाठी तुम्हाला डस्टबिन, ब्रूम्स, गार्बेज ट्रॉली ह्या सगळ्या गोष्टी तिथून मागवायच्या आहे. मग आता चला पटकन पत्र पाहूया. आपण फॉर्मल लेटर लिहिणार आहे, त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला 2 पत्ते लिहावे लागतील. पहिला म्हणजे तुमचा आनंद रवी जाधव, D470, श्रीरामनगर, पंचवटी, नाशिक 422002, 20th March 2020. Here you can see आनंद रवी जाधव. त्यानंतर D47 श्रीराम यानंतर कॉमा आहे, श्रीरामनगर नंतर कॉमा आहे, पंचवटी नंतर कॉमा आहे. आणि पंचवटी हे कुठे आहे? नाशिकमध्ये आहे, म्हणून इथे फुल स्टॉप देण्यात आलेला आहे. नाशिकचा पिनकोड तुम्हाला लिहायचा आहे. डेट्स तुम्हाला याच पद्धतीने लिहायची आहे. मार्च असं स्पेलिंगच लिहायचं आहे. ती तुम्ही इथे 2003-02 म्हणजे 2020 असं लिहायचं नाही. याच पद्धतीने तुम्हाला डेट लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला चीफ ऑफिसरचा पत्ता लिहायचा आहे. त्यांना पत्र लिहित आहेत तर 2. त्यानंतर द चीफ ऑफिसर कॉमा सगळे लक्षात ठेवायचा की आपल्याला कॉमा कुठे कुठे द्यायचा आहे. हे चीफ ऑफिसर कुठले आहेत? नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हे जे म्युनिसिपल आहे कॉर्पोरेशन यांचा पत्ता नेमकं हे कुठे आहे? राजीव गांधी भवन, कॉमा हे राजीव गांधी भवन कुठलं आहे? नाशिकमधलं आहे. इथे फुल स्टॉप आलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट. आपण पत्र कशासाठी लिहितो आहे हे अधिकाऱ्यांना पटकन कळावं म्हणून सब्जेक्ट लिहायचं आहे आपल्याला. सब्जेक्ट अबाउट प्रोव्हाइडिंग मटेरियल फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. म्हणजे आपल्याला जे काही मटेरियल पाहिजे आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करा, यासाठी लिहिलं जाणारं हे पत्र आहे. Respected sir, I am Anand Ravi Jadhav, a resident of Shriram Nagar. I would like to draw your attention on the efforts of plastic in our area, people in our surrounding area through the garbage collected at home in the plastic bag upon open places. मी आनंद रवी जाधव आहे, श्रीरामनगर इथे राहतो, इथला रहिवासी आहे मी. मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की तुमचं अटेन्शन जे काही इफेक्ट प्लास्टिकमुळे होतं त्याच्याबाबत मला तुम्हाला जागरूक म्हणजे सांगावंसं वाटतं. अटेन्शन तुमचं आमच्या श्रीरामनगरमध्ये यावं म्हणून मी हे पत्र लिहिलेलं आहे की आमच्या परिसरातील लोक काय करतात की तो त्यांचा जो काही कचरा आहे तो ते प्लास्टिक बॅगमध्ये
कलेक्ट करतात आणि नंतर ते ओपन प्लेसवर टाकतात. You are aware that plastic disturbs ecosystems and even causes flood when it chokes the gutters. If it is flown in rivers, it harms marine life. Whenever it is thrown in open, it does not got decompose soon, as it takes 100 years to decompose, so it harms animal and birds as well. तुम्हाला माहितीच आहे की प्लास्टिक किती आपलं इकोसिस्टम डिस्टर्ब करतं. त्यामुळे जे मोठ्या मोठ्या नाल्या आहेत त्यासुद्धा चॉक्स होतात आणि मग शहरांमध्ये पाणी साचतं. त्याचबरोबर हे जर समजा सगळं प्लास्टिक रिव्हरमध्ये गेलं तर तिथले जे मरीन लाईफ आहे, त्या पाण्यामध्ये असलेले जे काही जीव आहेत ते मासोळ्यांपासून किंवा आणखी पाण्यामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांना त्याचा हार्म होतो. त्यानंतर जर हे ओपन ठिकाणी म्हणजे ओपन प्लेसेसवर टाकलं तर प्लास्टिक हे 100 वर्ष डिकम्पोज होत नाही आणि मग ते ॲनिमल आणि बर्ड्ससाठी घातक आहे. आपण 3rd पॅरेग्राफमध्ये काय लिहिणार आहोत. सो इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू प्रोव्हाइड अस डस्टबिन, ब्रूम अँड गार्बेज ट्रॉली फॉर द नो प्लास्टिक कॅम्पेन. किती सुंदर वाक्य आहे. इट इज माय हंबल रिक्वेस्ट. कारण की आपण एका मोठ्या अधिकाऱ्याला हे पत्र लिहित आहे, आपण त्यांना आज्ञा देऊ शकत नाही, आपण त्यांना रिक्वेस्टच करू शकतो. तर हे सेंटेन्स आहे, हे तुम्ही नेहमी जेव्हा तुम्ही फॉर्मल लेटर लिहिता, तुम्हाला काहीतरी मागवायचं आहे किंवा कोणाला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेस या सेंटेन्सचा तुम्ही उपयोग करू शकता. इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू प्रोव्हाइड अस डस्टबिन. इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू. मग त्यानंतर तुम्ही दुसरं काही पुढे वाक्य लिहू शकता. इथे असं लिहिलेलं आहे की माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला डस्टबिन, ट्रॉलीज वगैरे जे आम्ही नो प्लास्टिक कॅम्पेन करत आहे त्यासाठी द्या. The people of this area have decided to participate in the No Plastic Campaign, which is to be held from 4th April 2020, arranged by Rotary Club of Nashik. लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे की ते नो प्लास्टिक कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट होतील, जे 4th एप्रिल 2020ला अरेंज केलेलं आहे. आणि कोणी अरेंज केलं तर रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी अरेंज केलेलं आहे. इट इज गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय रोटरी क्लब टू मेक अवेअर ऑफ द इम्पॅक्ट ऑफ प्लास्टिक टू मेक पीपल. खूप चांगलं रोटरी क्लबचं हे डिसिजन आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा जागरूकता होईल प्लास्टिकचा वापर आपण करायचा की नाही करायचा याबाबत. काइंडली इश्यू द अबाव मेन्शन मटेरियल सो दॅट पीपल विल नॉट यूज प्लास्टिक्स बॅग्स अँड विल थ्रो दिअर गार्बेज इन द डस्टबिन प्रोव्हाइडेड बाय यू. तुम्ही नक्कीच आम्हाला डस्टबिन द्या ज्यामुळे लोक प्लास्टिकच्या बॅगमध्ये कचरा न भरता तो कचरा त्या डस्टबिनमध्ये टाकतील. होप यू विल एन्करेज the people to say no plastic, to no to plastic and save the environment by providing the material we want. आम्हाला जे काही मटेरियल आहे ते तुम्ही आशा आहे की ते तुम्ही आम्हाला पुरवाल आणि लोकांना सुद्धा एन्करेज कराल की या नो प्लास्टिक कॅम्पेनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हाल म्हणून. थँक्यू इन द अँटिसिपेशन्स युअर्स फेथफुली आनंद रवी जाधव. आता खाली आपल्याला मुलांनो या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. सेंडर ॲड्रेस अँड डेट्स म्हणजे जो तुम्ही पत्र लिहिणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे. रिसिप्टंट ॲड्रेस म्हणजे जो आता आपण चीफ ऑफिसरचा जो पत्ता लिहिला त्याला तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे. सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन याला तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर मेन बॉडी याला तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन ऑर क्लोजिंग जे आपण आता युअर्स फेथफुली हे लिहिलं किंवा थँक्यू इन द अँटिसिपेशन याला तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार. आणि तुमचं जे काही पूर्ण टोटल पत्र आहे यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर त्याला 1 मार्क्स मिळाला आहे. असे टोटल तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण फॉर्मल लेटर जे मार्च 2020च्या एक्झाममध्ये आलेलं होतं ते पाहिलं. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मनापासून सर्वांचं धन्यवाद.